नमस्कार, मी ॲस्ट्रो गिरी। आज आपण कालसर्प योगाच्या या सिरीजमध्ये घातक कालसर्प योगावर बोलणार आहोत। घातक कालसर्प योग हा दशमात राहू आणि चतुर्थात केतू या पद्धतीने जर ग्रह विराजलेले असतील तर त्या योगाला घातक कालसर्प योग असं म्हणतात। कारण पहा, दशमस्थान हे कार्याचं स्थान आहे आणि कार्य करण्याला प्रेरित करण्यासाठी हे उद्युक्त करतं। आणि इथे जर एकटा राहू असेल तर तो जास्तीत जास्त फायदा देतो, म्हणजे तो छत्रचामर योग देतो। दशमातला राहू राजकारणामध्ये सक्सेस हे मिळवूनच देतो आणि चतुर्थामधला केतू हा राजकारणामध्ये सतत व्यस्त असण्यामुळे घराकडे सुखाकडे दुर्लक्ष हे केलंच जातं। आणि त्याच्यामुळे राहू आणि केतू हे ज्या ज्या स्थानांमध्ये असतात त्या स्थानांची फळं दिल्याशिवाय सोडत नाहीत। मग असा हा घातक कालसर्प योग आपण मार्गरेट थॅचर यांच्या कुंडलीमध्ये पाहणार आहोत। मार्गरेट थॅचर या ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या। पहा, म्हणजे कुटुंबामध्येच राजकारण असणाऱ्या की राजकारणातून चांगल्या कुटुंबातून जन्म घेतलेल्या, म्हणजे ज्याची बॅकग्राऊंडच राजकारणांची आहे, अशा या राजघराण्यामध्ये जन्म घेऊन त्या जन्माला आल्या। आणि चतुर्थामध्ये त्यांच्या एकटा राहू आहे। पहा, एकटा राहू एकतर दशमातला राहू हा राजकारणामध्ये सक्सेस 100% देतोच, कारण तो एकटा असतो आणि यश आणि कीर्ती ही मिळवून देतो। त्याचबरोबर त्यांच्या लग्नामध्ये उच्चीचा शनी आणि बुध आहेत। बुध आणि शनी फार वेळा एकत्र असत नाहीत, पण इथे त्यांच्या कुंडलीमध्ये उच्चीचा शनी आहे, म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये सातत्य हे आहे। म्हणजे त्यांनी जे काम हाती घेतलं ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठीच घेतलं। त्याचप्रमाणे दशमातल्या राहूची द्वितीय स्थानावर म्हणजे कुटुंब स्थानावर दृष्टी आहे। पहा, म्हणजे कुटुंबामध्ये होणारे बदल आणि त्यांच्याकडून मिळणारं सहकार्य आणि सहवास हा त्यामुळे कमीच झालं। कारण राहूने समाजाच्या मध्ये कार्य करण्यासाठी प्रेरित केल्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष किंवा कुटुंबातल्या लोकांच्या सुखाकडे जास्त काळ पाहिलं नाही। त्याचप्रमाणे सप्तम दृष्टीने चतुर्थामध्ये केतू आहे। पहा, आणि तो सप्तम दृष्टीने डायरेक्ट केतूवर बघतो। त्याचप्रमाणे केतूचीही दशमावर दृष्टी आहे। तर हा केतू चतुर्थ स्थान आपण कशासाठी पाहतो की सौख्य, मातेचं सौख्य, घराचं सौख्य, वाहनांचं सौख्य, सगळ्याच गोष्टींमध्ये सुख समृद्धीमध्ये असणारं सौख्य हे इथून पाहतो। जरी त्यांना सुख आणि सौख्य हे त्यांच्या पायाशी लोळण घेत असलं तरी त्याचा उपभोग केतूनी त्यांना घेऊ दिला नाही, कारण सतत कामामध्ये व्यस्त ठेवलं। आणि नवम दृष्टी त्यांची षष्ठावर आहे। पहा, राहूची, त्याच्यामुळे सतत कामामध्ये व्यस्त राहण्यासाठी त्यांना राहावं लागलं त्यांच्या या कार्यकौशल्यामुळे। आणि लग्नातला शनी आणि बुध म्हणजे जे बुद्धीने डिसिजन घेतले जातात ते डिसिजन इतर कोणालाही आवडले नाही, कारण सल्लागारांनी सल्ला दिला तरी स्वतःच्या बुद्धीला जे पटलं तेच त्यांनी केलं आणि त्याचप्रमाणे त्या मार्गक्रमण करत राहिल्या। त्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा विरोध हा पत्करावा लागला, पण तरीसुद्धा कौटुंबिक ताणतणाव आणि सौख्य कमी असून सुद्धा उत्तम कामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं। आणि दशमेश चंद्र लाभात असल्यामुळे आणि गुरुची चंद्रावर दृष्टी असल्यामुळे जे काम त्यांनी केलं ते उच्च प्रतीचंच केलं। आणि बुध हा दिग्बली असल्यामुळे बुद्धी चातुर्याने अनेक कूटप्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत। आणि शनीमुळे हा शशयोग झाला आणि सातत्याने त्यांनी त्या कामामध्ये स्वतःला वाहून घेतलं। त्या नेहमीच आपल्या बुद्धीप्रमाणेच कार्य करायच्या, त्यामुळे या कार्यामुळे आजूबाजूचे लोक बरेच वेळा दुःखी होत होते, पण त्या दुःखाकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष करून आपल्या कार्यालाच पुढे नेलं। स्वतःला समाजातला एक नेता किंवा समाजाला पुढे नेण्यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे हे लक्षात घेऊन या राहूने त्यांना सतत कार्यरत ठेवलं। कशासाठी? तर लोकांच्या सेवेसाठी। त्यामुळे राजकारण्यांचं शुभफलित त्यांना जरूर मिळालं, पण सुख उपभोगण्यामध्ये मात्र कमतरता दिसून येते, कारण द्वितीय स्थानामध्ये असणारी राहूची दृष्टी आणि केतू चतुर्थ स्थानामध्ये, म्हणजे त्यांनी सुखामध्ये अत्यंतिक कमतरता आणली।
पण त्यांनी जे राजकारण केलं ते बुद्धीच्या जोरावर आणि जे कूटप्रश्न सोडवले ते दीर्घकाळापर्यंत सोडवले. त्यामुळे मार्गारेट थॅचर यांचं नाव जरी त्या वयाच्या इतक्या उशिराच्या टप्प्यापर्यंत राजकारण पाहत होत्या तरी सुद्धा त्यांच्या त्या राजकारणाला समाजामधून मानमान्यता होती आणि त्यांच्या या कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी पूर्ण उंचीवर नेऊन ठेवला होता. म्हणजे राहू केतूंनी आपलं काम केलं, त्यांना छत्रचामर योग जरूर दिला. राजकारणामध्ये काम करताना त्यांना जी कीर्ती मिळाली ती दिगंत कीर्तीची तर होतीच होती. त्यांनी जे डिसिजन घेतले ते समाजाच्या उन्नतीसाठीच होते. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त यश आणि कीर्ती त्यांना मिळाली. त्या कार्याने त्यांना सतत बिझी ठेवलं आणि त्या बिझी राहण्यातून त्यांचं स्वतःच्या कुटुंबाकडे आणि सुखाकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे राहू केतूच्या या ॲक्सेसनी घातक कालसर्प योगामुळे त्यांना जसं दीर्घायुष्य दिलं, पण त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांच्यावर घात कसे होतील, कितीतरी आघात त्यांना सहन करावे लागले आणि त्या आघातातून त्यांनी बुद्धीने मात केली आणि सक्सेस खेचून आणलं. म्हणजे राहू केतूचा हा घातक कालसर्प योगावर त्यांनी श्रेष्ठत्व मिळवलं. या कालसर्प योगाच्या आता पुढच्या सिरीजमध्ये आपण पुढचा कालसर्प योग पाहूया. हा कालसर्प योगाची सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा कालसर्प योग पोहोचवायचा असेल तर जरूर शेअर करा. आणि खाली दिलेल्या आमच्या फोनवर जर काही अडचणी असतील तर जरूर कळवा. त्या अडचणींना नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.